टॉस जिंकलेला आहे स्वर्गीय महेश माळी प्रतिष्ठान संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला इन्व्हाइट केला बॅटिंग साठी दर्पण 11 संघाला ओपनिंग पेअर राकेश पाटील नॉन स्ट्राइकिंगला स्ट्राइकला उमेश पाटील खूप चांगली बॅटिंग उमेश पाटीलने मागच्या मॅच मध्ये केली होती आणि पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी ते संघर्ष करताना दिसले पण मागच्या मॅच मध्ये ती कमतरता दिसली नाही आणि मागच्या मॅच मधली त्यांची खेळी अप्रतिम राहिली बघूया या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करायचे बॉलिंग मार्कवर मंथन पहिलाच बॉल हवे फलंदाज बाद उमेश पाटीलला परतावा लागेल नगावच्या दिशेने पहिला जबरदस्त धक्का न्यू बैटर जूनियर सागर पाटील उमेश बाद झाले वेगवान चेंडू होता बॅटच्या मध्ये हवेत गेला आणि शॉर्ट कव्हरला एक सोपा झेल टिपला गेलाय 3 षटकाराला 511 रुपये तानाजी पाटील यांच्याकडनं आणि उद्याही हे बक्षीस लागू असणार आहे 3 6 मारा 511 रुपये मिळवा चेंडू ऑन साइडला मिडॉनच्या दिशेने फिल्डर लॉंग ऑन वर विकी येत आहेत तोपर्यंत या 2 धावा पूर्ण करतायत सुनील श्रीपत पाटील माजी संघ नायक भोपर संघाचे आणि त्यांनी पुरस्कृत केले हा संघ आपण बघतायत पंच केलाय गॅप मध्ये खेळलेले आहेत फिल्डर धावतायत मिड ऑफरनं इथे खराब फिल्डिंग झाली आहे चेंडूला आत थांबवलंय तोपर्यंत 3 धावा इथून पूर्ण करतायत 3 धावांनी धावसंख्या धावफलकावरती इथून 5 तर 5 धावा झाल्यात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये मंथनला एक मोठं यश प्राप्त झालंय कारण उमेश पाटील मागच्या मॅच मध्ये अफलातून खेळ राहिला होता स्ट्राइक रेट जबरदस्त होता चौकारामध्ये डील करत होते षटकारही ठोकले होते पण त्यानंतर आपण बघितलं या मॅच मध्ये 0वरती बाद झाले फार महत्त्वाची मॅच आहे करो किंवा मरो जिंकू किंवा मरू अशी स्थिती मैदानात निर्माण झालेली आहे पायात होता चेंडू ड्राइव्ह करतायत कव्हर पॉइंटला फिल्डर येत आहेत शॉर्ट कव्हर वरनं तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 6 मंथनचं हे षटक आतापर्यंत 6 धावा 1 विकेट प्राप्त केलाय आणि चेंडू झालेले एकूण 4 2 टू गो स्क्वेअर लेगला शॉट ऑफ लेग पूल केलाय पूल सक्सेसफुल अंपायरच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघतोय अंपायर चेक करतायत षटकार एकदम फ्लॅट शॉट होता चेंडू शॉर्ट ऑफ लेग जरूर होता पण जास्त बाउन्स नव्हता हाफ पूल केलं होतं षटकार येतोय धावसंख्या धावफलकावरती 12 ओ कव्हरच्या दिशेने कॉफी बुक स्टाईल मध्ये व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय सागर ज्युनियर
16 धावा झाल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती. अंतिम 2 चेंडू सीमारेषे बाहेर पाठवल्यात. पहिल्या 4 बॉल मध्ये केवळ 6 होत्या, पण अखेरच्या 2 चेंडू मध्ये 10 आल्या आणि 16 धावा. अमर पाटील काहीतरी स्टिकर घेऊन आलेत आणि एकत्र काम करत असतात. निखिल हे सगळेजण एकाच फील्ड मध्ये काम करत असतात. अमर सागावसाठी चांगली सुरुवात केली होती बॉलर म्हणून, लेफ्ट हँडेड बॉलर होते, पण नंतर काम धंद्यामध्ये व्यस्त झाले आणि क्रिकेटला राम ठोकला आणि फार कमी वेळात तर अमरने क्रिकेट सोडलं. पण शेवटी काम धंदा देखील महत्वाचा असतो. त्यामुळे भोपर सागाव संघाचा एक बॉलर कुठेतरी कमी झाला आणि अमरने कारकिर्दीची सुरुवात जबरदस्त केली होती. डाव्या हाताचा एक शैलीदार गोलंदाज म्हणून अमर पाटीलची ओळख होती. बॉलिंग मार्कवर प्रवीण पाटील. फुल टॉस स्क्वेअर लेगला उडवलाय. झेलची शक्यता. आणखीन एक धक्का. राकेश पाटीलला परतावा लागेल. दुसऱ्या विकेटचं पतन दर्पण 11च्या. येतात आणि डाव्या हाताचा अत्यंत घातक. क्रिस गेल नंतर सगळ्यात जास्त षटकार कोणी मारले असतील तर अनिकेतने. आणि बघूया अनिकेत कशा पद्धतीने खेळतायत. क्रिस गेल ऑफ भोपार. धावा चांगल्या आहे, धावांची गती चांगली आहे, पण सुरुवातीला मोठ्या धावसंख्येत कन्वर्ट करावं लागेल. प्रवीण पाटील मिळतोय पहिले यश. एवन जोडी सागर अनिकेत एकमेकांशिवाय राहू शकत नाही, एकमेकांशिवाय जेवू शकत नाही, एकमेकांशिवाय जगू शकत नाही, एकमेकांशिवाय मैदानात रन करू शकत नाही. आता एकमेकांना डोळा मारला असेल कशी बॅटिंग करायची. पार्टनरशिप. स्वीप केलाय पहिलाच बॉल. फिल्डर आहे मिड विकेटला मंथन. रफ्तार का दूसरा नाम मंथन. चीता भोपर संघाचा चीता. छोटा चीता आहे, चीता भी पीता आहे. मिचेल स्टार्क कधी झाला. छोटा चीता. चीताला बोली लागेल पुढच्या वर्षी ISPL ला. स्ट्राईकला सागर. प्रवीण पाटील आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. वरती विकेट. हुक करतायत. हवेत आहे. वॅकेट एरियामध्ये चेंडू पडतो. फिल्डर येत आहेत. चेंडूची वाट बघतायत नरेश. तोपर्यंत 2 धावा इथून सहजतेने पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 19 धावा झाल्या. आणि काही टीमकडे टी शर्ट एक्स्ट्रा देखील आहेत. कोणीतरी मागे म्हणत होता मी घरा जेवून जाईल. खेळायला नाव भेटलं घराने, नाव नाही सांगू शकत. ओ स्लोअर पण चेंडू. टी शर्ट कामाला येतात रोज वापरायला. मी तर किती वर्ष टी शर्ट घेतलेच नाही, पण आता टी शर्ट आयोजक द्यायचे आयोजकांनी बंद केले. त्यांचंही बजेट आता वाढत लागले. त्यामुळे पूर्वी कॉमेंटेटर अंपायरला टी शर्ट मिळायचे, जॅकेट मिळायचे. आता ते लाड बंद केले आयोजकांनी. आशिष माळी आलेले. समजदार को इशारा काफी. आत आला चेंडू. हलकीशी एज होती. आणि बघा आशिष माळी युक्रेनला होते. युक्रेनवरनं का आले अनिकेतची बॅटिंग बघायला. आणि युक्रेन रशियाचं युद्ध जेव्हा सुरू होतं तेव्हा त्यांनी युक्रेन नाही सोडलं, पण अनिकेतची बॅटिंग बघायला आले.
प्रवीण टू सागर. ओ स्लोअर वन ओव्हर पिच यष्टी रक्षकाला गॅदर करता आला नाही. कॅप्टन नाराज आहेत. अडवता आला असता चांगला चेंडू होता आणि अशा प्रकारे आपण बघतायत बायच्या रूपाने धाव. क्या बात आहे. अंपायर बघा स्टायलिश अंपायर आहेत आणि आतापर्यंत 4 राज्यामध्ये अंपायरिंग केले सागर पाटीलने. आणि दुसरे अंपायर आमचे डॅनी नाव नाही येतो ब्रँड आहे. डॅनीने किती ठिकाणी अंपायरिंग केले हे विचारलं तर नाही सांगू शकत कारण तो आकडा मोजता येण्यासारखा नाही, अगणित आहे. डॅनी आमचे कॅप्टन देखील राहिलेले आहेत. आणि सागर काश्मीरला गेले होते. 370 आर्टिकल हटवल्यानंतर हिंमत झाली त्याची जायची आणि काश्मीरवरनं बर्फाचे गोळे आणलेले आहेत आणि सगळ्यांच्याच ग्लासमध्ये आता हे बर्फाचे गोळे तुम्ही बघताय काश्मीरवरनं आणलेत आणि काश्मीर विलो ची बॅट त्यांनी आणलेली आहे. रिटायरमेंट नंतर पुन्हा बोललं तसं वेस्ट इंडिजचे काल उपर रिटायर्ड झाले परत आणलं त्यांना तसं सागरला आणली कारण त्याच्याशिवाय लीग होणार नाही, त्याच्याशिवाय टीम चालणार नाही. आणि तुम्ही अजित आगरकरला बघितलं असेल बॉम्बे डक म्हणून नाव होतं. आता मला माहिती पडलं की भोपर डक हे नाव सागरला दिलं या लोकांनी. हा गमतीचा भाग आहे. होता असं मारवन अट्टापट्टू त्याच्या करिअर मध्ये तब्बल 6व्या टेस्ट क्रिकेट मध्ये शून्यावरती बाद झाला पण तो पुन्हा गेला. त्याने पुन्हा डोमेस्टिक क्रिकेट खेळला, पुन्हा कमबॅक केला आणि त्यानंतर तो कॅप्टन देखील झाला. धावपलकावरती आहेत 22. षटक 3रं विकी माळे. आज चांगली कामगिरी विकीची राहिली आहे. बॅटर म्हणून देखील चांगली कामगिरी केली आहे. ऍज अ बॉलर म्हणून ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याचा आपण बघितला. ओ फुल टॉस होता. माहिती आहे विकीला वाचलोय आपण. नाहीतर या चेंडूवरती बघा हवेचा प्रवाह बघा. पश्चिमेकडनं हवा पूर्वेच्या दिशेने वाहते. फक्त मिडल करायचा होता, नाही करता आला. हा डॉट बॉल. धावसंख्या 22 वरती स्थिरावलेली. 2 विकेट गमावले. दोन्ही ओपनर डगआउट मध्ये उमेश आणि राकेश. उडवलाय, पाठवलाय स्ट्रेट डाउन द ग्राउंड. 6. पेंडिंग चॅम्पियन आहेत बघा दर्पण 11. प्रेशर आहे. पुन्हा एकदा अजिंक्य पदाचा करंडक उचलायचा असेल तर ही मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. बॅटची एज, चेंडू कव्हर पॉइंटला, फिल्डर आहे तिथे, दुसरी धाव होईल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आणि आरेश आहे. आरेशच्या हातून बॉल सुटणं म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट आहे. एक वेळ जॉन्टी रोड सोडेल, एक वेळ अनेक फिल्डर आहेत. रवींद्र जडेजा सोडेल पण आर्या नाही सोडणार. हाताने सुटला तर पायाने थांबवेल, पायाने सुटला तर डोक्याने थांबवेल, डोक्याने सुटला तर छातीने थांबवेल. पण हार्या ही भिंत आहे भोपरची. आणि चिंबोरे पकडण्याचा सराव याच वेळी कामाला येतो. रोहित माळीने आज 500 रन पूर्ण केल्यात. आज माझं मन भरून आलंय. आज जयने देखील काय बॅटिंग केली. हा बरोबर आहे. ज्यांनी करायची त्यांनी नाही केली, मग आम्ही कशाला करू. आणि ज्यांनी केले त्यांनी केल्या, मग तुम्ही का नाही केल्या. जयकडनं भरपूर अपेक्षा होत्या कारण काले मासे पकडून पकडून त्याचे हात इतके बळकट झाल्यात की चेंडू त्याला सापडलंच नाही. त्याला समजलं की बॉल मिडल करणं आणि काळे मासे पकडणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत.
ओ सुंदर चेंडू. अनिकेत टेक्निकली स्ट्रॉंग आहेत कारण की टेस्ट क्रिकेट जास्त खेळलेले आहेत. पूर्वी सौरव गांगुलीच्या बरोबर यायचे. दोन्ही बंधुराज विकी आणि अनिकेत आणि सागर. आशिष मालिकडनं 500. अनिकेतने षटकार मारला. सुंदर ड्राय केला. गॅप आहे. पहिली धाव वेगाने पकडतात. नंतर सुटलाय. धरपकड. चेंडू पण जणू काय तो सजीव आहे. इकडून तिकडे तिकडून इकडे. ही आउटफील्ड जबरदस्त आहे. या आउटफील्डला सलाम आहे माझा. अशी आउटफील्ड IPL मध्ये पाहिजे मग मजा येईल. षटक संपलं. 3 धावा झाल्या. 32 धावा झाल्या. ड्रिंक्स ब्रेक जा. हा टेम्पो आला पाणी घेऊन. झालंय. काय आठवलं कोणाची आठवण आली त्यालाच माहिती. मोबाईल हरवलेला आहे. कोणाला सापडला तर आणून द्या. त्या मोबाईल मध्ये भरपूर नंबर आहेत मुलींचे. प्लीज मोबाईल भेटेल तुम्हाला परत. कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला द्या. कोणाचं हरवलंय? निहाल. लोक मोबाईलला बायकोपेक्षा जास्त जपतात. त्यांचा मोबाईल हरवलाय. पण आज सगळ्यांना छोट्याची बॅटिंग बघायची होती. पण छोट्याने वेगळी कला दाखवली मगाशी स्टेजच्या मागे. छोट्या स्टेजच्या खाली कोसळला आणि तिथे जो खड्डा पडलेला आहे, जसं जपानवरती अमेरिकेने हल्ला केला होता ते खड्डे पडले होते अजून तसेच आहेत. आणि छोट्याची टीम जिंकली. छोट्याच्या चेहऱ्यावरती आनंद बघा. तो बोलतोय की मी नाही खेळलो तर काय झालं, माझी पोरं काफी आहेत, आमची पोराच भारी आहेत. चला स्पीडअप करा. 3 ओव्हर झालेले आहेत आणि 3 ओव्हर होऊन अर्धा तास झालाय. 32 रन आहेत आणि A1 जोडी मैदानावरती आहे. ड्रिंक्स ब्रेक मध्ये काय प्लॅन केलाय या दोघांनाच माहिती. सागरची जेव्हा बायोग्राफी लिहिली जाईल बघा, गणेश अंडरम मधला बेतात बादशाह एक काल रुस्तमच्या टीम मध्ये गाजवलाय गणेशने. गणेश पाटील, गणेश भगवान पाटील मैदानात जात आहेत. फरदीन काजी हाजी हाजी आय मैदानावरती. आदेश आणि आदेशने ही जोडी तोडली. आदेशला मैदान जायचंय. तिसरा बंधू. किती भाऊ आहेत? 15 चुलत वगैरे होतील. 15 एकाच परिवारातले. अनिकेत असतोय, चांगली बॅटिंग केली आहे, भरपूर धावले अनिकेत. अनिकेत, आदेश, सागर, हरेश. आता 5 रुपयामध्ये काय गोळा भेटतो बघा. पाऊण तास झाला संपत नाही. 5 रुपयामध्ये आणखी किती पाहिजे? रिचार्ज केलं तर पुन्हा 1 तास चालेल. 32 रन.
प्रवीण पाटील पुन्हा एकदा मगाशी पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला होता प्रवीण पाटील यांनी, आताही पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलेला आहे. स्ट्राईकला आदेश, फुल टॉस मिस केलाय आणि काय झेल टिपलाय बघा. हाताचे पशे कसे खोलले. कोण होते? हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बॅटिंगची उद्या सगळ्यांना. उद्या जय पाटीलची बॅट तळपेल. ऑस्ट्रेलियामधून बॅट मध्ये स्प्रिंग लावून आणलेलं आहे. उद्या 10 ते 12 बॉक्स एक्स्ट्रा मागवले. उद्या 123 कोटीचा जालिंदर दिसेल, 165 कोटीचा जोगिंदर दिसेल आणि उद्या जय दिसेल 150 कोटीचा. आणि उद्या 12 बॉक्स एक्स्ट्रा. फ्लाइट लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून पाठवलाय सीमारेषेबाहेर. सावकार छत्तीस धावा आणि जयचा उजवा हात सनी पाटील. आतंका दुसरा नाम सनी पाटील. खास उत्तर प्रदेश वरनं मागवलंय, ऑनलाईन मागवलंय. चांगला थ्रो आणि जय शिवाय तोही राहू शकत नाही. जिथे जिथे जय तिथे तिथे तो. आणि अडॉप्ट केलेलं आहे, दत्तक घेतलंय. पांडुरंग नाना पाटील यांनी दत्तक घेतले ते सांगतायत जय आम्हाला स्वतः. आणि सातबाऱ्यावरती नाव चढवायला हरकत नाही. नुसता दत्तक घेऊन चालणार नाही, नाव चढवावी लागतील कायद्यानुसार. या दरम्यान चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. चांगलं कमबॅक दर्पण 11चा. सुरुवात थोडीशी डगमगत झाली होती. पहिल्या ओव्हरला 16 होतं पण त्यानंतर कमबॅक चांगलं झालं होतं. सागर 30 मध्ये खेळतायत. 30 मध्ये आणखीन ऍड करा. किती ऍड करावे लागतील बघूया. चेंडू पुन्हा एकदा बसवतोय. हुतू सुरू आहे. 3 धावा. धावसंख्या धावफलकावरती 44 आणि बाब्याने चेंडू अडवलाय. एकाच टायमाला 2 मुंड्या 7 भाकरी. काय एव्हरेज आहे. आशिष माळी चाललेले. उद्या ही शिक्षा घेऊन या उत्कृष्ट बॅटरला. एकूण धावा झाल्या 4 षटकानंतर 44. चांगली बॅटिंग. 11ची सरासरी आहे. संध्याकाळी जयच्या टीमने खदानीवर जायचंय. तिथे 11 ते 12 जणांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. पांडुरंग नाना प्रतिष्ठान टीम. इतर टीमला एंट्री नाही आहे. 11 जास्तीत जास्त 12. उद्या रविवार आहे.
आणि हरेश कधी इथून खेळ कधी जाईल पाणी सोडायला, तिकडे लोकांचे फोन येत आहेत. आम्ही सांगितले आज पाणी लेट येईल, थोडस माफ करा, कारण आमचे प्लेयर सध्या लीग खेळत आहेत. असेल बदली केला असेल त्यांनी, कोणाला सांगितलं असेल, पाणीवाल्यांकडे ऑप्शन असतात. रिलीवर असेल, कैलासला वगैरे सांगितलं असेल, कैलास हरेश या दोघांना किडनॅप केलं तर 2-3 दिवस पाणीच नाही भेटणार. फुलटाचा लॉब केलाय, मंतर मायची हाईट पडली कमी, चेंडू सीमारेषे बाहेर, सिक्सर. मंतर माई थोडीशी हाईट कमी पडली. कॉम्प्लेनची गरज आहे तुम्हाला, कॉम्प्लेन चालू करा. 7 फूट होईल हाईट, मग सगळ्यांना दाखवा. आणि अजूनही मंतर माई अंडर 16 खेळतात. मागे चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते, आर्यन होते. धावा झाल्यात एकूण 51. चांगली बॅटिंग. सागर 39 वरती खेळतोय. 4 चेंडू अजूनही शेष आहेत, पण 11 धावा तरी अर्धशतकासाठी हव्यात. पण स्ट्राईक वरती बॅटर त्या ठिकाणी आहेत चेतन. अनिकेत कडनं 100 रुपये. कशाला? 50 केल्यावर. ओ हो, व्हॉलीबॉल, व्हॉलीबॉल, गुड फिल्डिंग. 8 ढकललाय. विकी होते, ज्युनियर विकी होते, सिनियर कामावर गेले सकाळी, तिथून त्यांनी बक्षीस लावलं होतं जयसाठी. प्रत्येक रनला 10 रुपये. जय जालिंदर, 2 जय आहेत, 1 जालिंदर, 1 जोगिंदर. बॅटची एज थर्ड मॅनच्या दिशेने, चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, आत अडवलाय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा इथून पूर्ण होतील. आता भरपूर धावलेत त्यांना, आता 50 मारायचे असेल. ऍक्टिंग आहे, सगळी ऍक्टिंग आहे, समजतं आम्हाला, तुला काय वळखत नाही आम्ही. 56, 2 बॉल आहेत, 56. 2 मोठे फटके मारले. सिक्सर जर मारला तर 2 6 मारावे लागतील. पहिला चेंडू यावेळेस फेस करताना इथून भाव्याने झेल टिपलाय. काय फिल्डिंग केली आहे सागर बाद. $39 धावांची काही सागरने साकारलेली आहे. खूप चांगली बॅटिंग केली. 17 चेंडूत 39 केल्या. मगाशी म्हणत होते बॅक स्टेजला की जाईन, लवकर जाईन बॅटिंगला. बॅटिंग ऑर्डर पहिल्या मॅच मध्ये थोडीशी मला उशिराने पाठवलं आणि गेल्यानंतर बॅटिंगही केली. संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणलेले आहे. धावा 56 आहेत. शेवटचा चेंडू एज लागून चेंडू शेरावरती आदळतोय. शॉर्ट लेगला चेंडू गेला. 1 धाव पूर्ण. अशा प्रकारे पहिला डाव संपलेला आहे. धावा धावफलकावरती 57 आणि 58 धावा विजयासाठी हव्यात. स्वर्गीय महेश माळी प्रतिष्ठान या टीमला लक्ष मोठे आहे, पण इथून आता ही मॅच जिंकली तरच आव्हान टिकून राहील. सुपर 4 मध्ये दाखल होतील, अन्यथा कार्यक्रम त्यांचा आटोपला जाईल. जो जिंकेल तो पोहोचेल सुपर 4 मध्ये आणि जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता धरावा लागेल. 58चं टार्गेट आहे.
बघूया 58 धावा कशा पद्धतीने चेस होतील या ऐकूया पुन्हा एकदा आवाज भोपरचाच सिद्धार्थ माळी धन्यवाद।
धन्यवाद डीजे. 58 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश पाटील, स्ट्रायकिंग वरती फलंदाज मंथन माळी, नॉन स्ट्रायकिंग वरती प्रवीण पाटील. ही सलामीची जोडी. पहिला चेंडू जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. चेंडू जाईल सीमा पार, येईल चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारानं कातो कोल्हा 58 धावांचं लक्ष. इथे बॅकफुटला धावून पंच केला. चेंडू हवे होते. क्षेत्ररक्षक ऋषिकेश होते. थोडासा बंबल होत आहेत. धावा पूर्ण. इथून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावांच्या मदतीनं धावपलकावरती 6 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा चांगला फटका आहे. गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तीन चेंडूचा खेळ समाप्त. धावपलकावरती 10. यावेळेस लांब ठेवला होता चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावपलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा. बॅकफुट लावून पंच केलाय. गीतेश होते तिथे. जेल निसटलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती 11 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकर वरती आता प्रथमच प्रवीण पाटील. इथे चांगला चेंडू होता. अलवर पद्धतीने खेळून काढला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावपलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. उर्वरित समीकरण येणारे 24 चेंडू 46 धावांची गरज. 12 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. 11 11.66च्या 60च्या सरासरीनं धावा कुटायच्या होत्या. 12 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्यात. आता मात्र आदेश पाटील आलेत दुसऱ्या षटकात आल्यासाठी. आदेश येतो दुसऱ्या षटकात आल्यासाठी. स्पीडअप करायचं. 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. फुल्लर लेनचा चेंडू. जेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक
सर्वेश चेंडू सीमा पार चौकार. चौकार येतोय. पुन्हा एकदा आता झेलची संधी. फलंदाजी ते बाद होत आहेत. चेंडूवरती स्विचच्या माध्यमातून चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. त्यावर मात्र विकेट गमवावा लागले प्रवीण पाटील यांना. विकेट संपादित केला गोलंदाज आदेश न चौकारानंतर प्रत्युत्तर देत असताना नवीन फलंदाज हरेश पाटील डावखुऱ्याचा फलंदाज स्टॅकेन वरती इथे सोडून दिलाय. पंच वाईट शिकवून करतायत. अतिरिक्त धाव येत्या. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलकावरती 17 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिडकावून दिलाय. हरेश पाटीलच्या बॅटमधनं दमदार षटकार. धावा धावफलकावरती 23 धावा. हरेश साठी पुन्हा एकदा सोडून दिलाय. दिशेपासून बरकटला पुन्हा एकदा गोलंदाज पंच वाईट चिकून करतात. अतिरिक्त धाव. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 24 धावा. हरेश साठी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. भिडकावून देण्याचा प्रयत्न केला होता हरेशनं. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकातील. धावा धावफलकावरती 24 धावा. अद्यापही 34 धावांची इथून गरज असेल. बैजूनाथनाला देसले यांचा इथे आगमन झालाय. इथे चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक सर्वेश चेंडू खाली चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद हरेश पाटील च्या स्वरूपात.
चेंडू आहे. दुसऱ्या षटकातील धावा धावफलकावरती 24 धावा. गोलंदाज आदेश, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुभाष पाटील येत आहेत. शेवटचा चेंडू आहे. ते बॅटची काढा घेतली आहे. सर्वेश चांगले क्षेत्ररक्षण सर्वेशचा. षटक समाप्त होतात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 25 धावा. गरज असेल इथून 33 धावांची गरज असेल 3 षटकांमध्ये. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय प्रशांत पाटील. प्रशांत रुस्तम पाटील. अठरा चेंडू 33 ची गरज. सुभाष पाटील साठी चांगला फटका होता. तेवढा चांगला झेल गीतेशचा. वरती चांगला फटका होता. तेवढा चांगला झेल पॉइंटच्या रिजन मध्ये. इथे नरेशच्या बॅट मधनं फटका चांगला जाईल सीमा पार. षटकार षटकाराच्या मदतीनं धावा धावफलकावरती 31 धावा. गरज 16 चेंडू 27 ची. नरेशनं आल्या षटकार ठोकलाय. ते बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही. आणखीन एक षटकार लागोपाठ 3 षटकार ठोकले तर नरेश साठी 511 रुपयाचं पारितोषिक असेल. हा पारितोषिक लागूच आहे प्रत्येक खेळाडूसाठी, नरेश साठीच नाही. इथे पुल्लोर्लींचा चेंडू होता. कार्पेटच्या साहाय्याने एक धाव इथे पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक सागर येतोय आणि तिसरी धाव इथून कंप्लीट केली जाते. 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. उर्वरित समीकरण आता मात्र
24 धावांची गरज आहे 14 चेंडू मध्ये. 14 चेंडू 24 ची गरज. इथे बॅटची कडा, क्षेत्ररक्षक यश चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज विकी माळी येत आहेत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिडकावून दिलाय, फेकून दिलाय सीमा पार. विकी माळीच्या बॅट मधनं दमदार षटकार. आदेश येते चौथं षटक घेऊन. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. आदेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. चांगला गोलंदाज पाहायला मिळतो. 12 चेंडू 18 धावांची गरज. इथे पाहायला लागेल कोणता संघ इथून क्वालिफाय होईल सेमीफायनल साठी. पहिला चेंडू दिशेपासून भरकटला गोलंदाज. अतिरिक्त धाव इथे खर्च केली जाते आदेश कडून.
इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. इथे जेलची संधी आहे. एका त्याने जेल घेण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. दहा चेंडू 16 धावांची गरज आहे. आदेश बॅटची कडा आणि फलंदाज बाद होतोय. विकी माळी इथे बाद होतोय. चौकारासाठी 100 चौकारासाठी अजयसाठी 100 रुपये असतील आणि षटकारासाठी 200 रुपये जय पाटील यांच्याकडनं. 9 चेंडू आणि गरज 16 धावांची. धाबा धापलकावरती 42 धावा. 9 चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. 8 चेंडू मध्ये गरज असेल आता 16 धावांची. अजय इथे बॅटची कडा. क्षेत्ररक्षक ऋषिकेश चेंडू खाली. चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता 6 चेंडू मध्ये 16 ची गरज. 6 चेंडू 16 धावांची गरज. सहा चेंडू 16 धावांची गरज आहे. धावसंख्या धापलकावरती 42 धावा.
6 चेंडू सहा चेंडू 16 धावांची गरज. नरेशसाठी पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. इथे यष्ट्यांचा वेध घेतो चेंडू. फलंदाज बाद. सोळा धावांची असेल. स्ट्रायक वरती आता मयुरेश. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाने झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. ची गरज होती. हॅट्रिक बॉल आहे आणि हॅट्रिक इथे संपादित केली आहे. पहिली हॅट्रिक राकेश पाटील संपादित केली आणि दुसरी हॅट्रिक चेतन पाटील त्यांचेच बंधुराज यांनी संपादित केली. ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली आणि सामना जिंकून दिला. 2 षटका हाताळली. 4 फलंदाज बाद केले आणि 15 धावा खर्च केले. तो आदेश पाटील ठरले या सामन्याचा सामनावीर. सागरनं सुद्धा 40 धावा कुठल्या होत्या पण त्या धावा 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असताना आदेशनं 2 धावा देत 2 गडी बाद केले आणि सामन्यामध्ये पुनरागमन केला.
ऋषिकेश पाटील ती खुर्ची घेऊन या ना. तर विनंती करतो तानाजी नाना पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदेश पाटील यांना देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.